त्यामुळे आता तूर खरेदीचं नेमकं होणार काय? शेतकऱ्यांचे डोळे लागलेले आहेत। आपली तूर घेऊन हे शेतकरी बाजार समित्यांबाहेर अगदी उन्हातानात तिष्ठत उभे आहेत। मात्र सरकारी आदेश न आल्यामुळे ही तूर खरेदी अजून सुरूच झालेली नाहीये। सहकार मंत्री सुभाष देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। देशमुख सर, नेमकी काय परिस्थिती आहे? आदेश अजून पोहोचलेले का नाहीयेत? कारण तूरवाल्या शेतकऱ्यांची किती अजून परवड होणार आहे? एक गोष्ट आहे, तूर खरेदीच्या आदेशाची गरज राहिलेली नाही। तूर खरेदी केंद्र सर्व सुरू आहे। ज्यावेळेस 22 एप्रिल पर्यंत जेवढी तूर खरेदी केंद्रावरती आलेली आहे ते 27 तारखेला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सरकारच्या वतीनं खरेदी सुरू करायला सांगितलेली होती। आज जे आपल्याला आदेश आलेला आहे केंद्र सरकार म्हणजे राज्याच्या तूर उत्पादकाच्या तर्फे केंद्रीय कृषी मंत्री आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं खूप अभिनंदन केलं पाहिजे की परत एकदा आपल्याला 31 मे पर्यंत नाफेडनं तूर खरेदी करायचं मान्यता दिलेली आहे। अगोदर जे आपण 27 तारीख ते कालपर्यंत राज्य सरकारने खरेदी सुरूच होती, त्याच्यामुळे खरेदी केंद्राचे आदेश नवीन यायचा विषय नाही। त्याच्यामुळे काहीतरी चुकीचं गैरसमज होत आहे। मी आपल्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना सुद्धा विचारू इच्छितो किंवा आपल्याला कोणाला लक्षात आलं एखादं खरेदी केंद्र जर कुठलं बंद असेल तात्काळ तुम्ही माझ्या थेटवरती फोन करा किंवा कसंही करा किंवा जिल्हाधिकारी किंवा DDR या दोघांपैकी कुणालाही संपर्क करा। ते खरेदी केंद्र तात्काळ सुरू केलं जाईल। राज्यातले नवीन आदेश यायची काही गरज नाही। पण या संदर्भात तुम्ही अशा काही सूचना देणार आहात का? कारण आता ही बातमी तर एबीपी माझाने तुमच्या समोर मांडलेली आहे की तूर खरेदी थांबलेली आहे। मग त्या शेतकरी तुम्हाला अप्रोच होण्याआधी तुम्हीच तिथल्या जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना कॉन्टॅक्ट करून असे आदेश का देत नाही? मी एक सांगतो, राज्यातल्या सर्व खरेदी केंद्रावरती 22 तारखेपर्यंतची तूर खरेदी जिथे शिल्लक नोंद झालेली आहे ती सर्व तूर खरेदीचे 27 तारखेलाच हे केलेलं आहे। राज्य सरकारने घोषित केलेलं आहे आणि ती खरेदी चालू आहे। फक्त एकच आहे की ती तूर ही शेतकऱ्याची आहे का नाही हे तपासणी करत असेल मी मान्य करतो। कारण मागच्या काही काळामध्ये आपल्यासारख्याच्या माध्यमातून सूचना आली होती की व्यापाऱ्यांची तूर खरेदी केली जाते मोठ्या प्रमाणात, तसं होऊ नये म्हणून ते फक्त पडताळणी करतायत। बाकी खरेदी केंद्र कुठलंही बंद नाही। मी आता आपल्या माध्यमातून यवतमाळ आणि वाशिमचं काहीतरी केंद्र बंद आहे असं सांगितलं। मी वाशिम जिल्हाधिकारी आपला यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो एक 10 मिनिटापूर्वी। कुठलंही खरेदी केंद्र बंद नाही आणि जरी राज्यातलं जरी कुठलं बंद असेल तरी मला असं वाटतं की तिथला स्थानिक जिल्हाधिकारी किंवा जिल्हा उपनिबंधकाला भेटा, नसेल तर माझा थेट फोन नंबर द्या। मी सर्वांचे फोन स्वीकारत असतोय। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी हातबल होऊ नये। शेतकऱ्यांनी मला असं वाटतं की हातबल न होता सुद्धा, कारण राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे राहणार आहे। आजपर्यंतच्या इतिहासात 15 मार्चच्या नंतर कधीही तूर खरेदी केली नाही। उलट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठपुराव्याचं कौतुक केलं पाहिजे। 31 मे पर्यंत आपण तूर खरेदी करायला लागलेले आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात खरेदी व्हायला लागलेली आहे। 5 लाख मेट्रिक टन म्हणजे 50 लाख क्विंटल खरेदी आता व्हायची चिन्ह आहेत। कारण पूर्वीच 42-43 लाख क्विंटल खरेदी झालेली आहे आणि मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री डोळ्यात तेल घालून या ह्याच्यावरती लक्ष केंद्रित राज्य सरकारचे या बाबतीत प्रयत्न सुरू आहेत, हे कौतुकास्पदच आहे। मात्र सध्या एबीपी माझ्याकडे जी बातमी येते त्यानुसार वाशिम आणि यवतमाळ या ठिकाणीही तूर खरेदी बंद असल्याचं समजतंय। या संदर्भात तुम्ही संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित काही संपर्क करण्याचे आदेश देणार आहात? मॅडम वाशिमचं जवळपास तूर खरेदी संपत यायला लागलेली आहे। यवतमाळला 2,30,000 ची 22 तारखेपर्यंत 2,30,000 क्विंटल यवतमाळला शिल्लक होती। त्यातली 35,000 क्विंटल मधल्या काळामध्ये खरेदी झालेली आहे। 1,95,000 क्विंटल शिल्लक आहे, ते सुद्धा खरेदी सुरू आहे। त्याच्यातही कुठे अडचण येणार नाही आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माझ्या सूचना आहेत की कुठलंही खरेदी केंद्र बंद राहू नये याची दक्षता त्यांनाही घ्यायला सांगितलेली आहे। धन्यवाद। तुम्ही एबीपी माझाशी संपर्क साधलात आणि शेतकऱ्यांना हा दिलासाच तुम्ही दिलेला आहे। खरं तर त्यामुळे आत्ताच पणन मंत्री सहकार मंत्री आपल्यासोबत होते स्वतः सुभाष देशमुख आणि त्यांनी असं सांगितलं की ज्या ठिकाणी तूर खरेदी बंद असेल त्यांनी थेट तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी किंवा जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, किंबहुना थेट मंत्र्यांशी जरी त्यांनी संपर्क साधला तरी चालेल। त्या ठिकाणी तूर खरेदी बंद ठेवण्याचे कोणतेही आदेश नाहीयेत। यासाठी तसंच 31 तारखेपर्यंत जी मुदत वाढवून देण्यात आलेली आहे त्यासाठी कोणताही वेगळा आदेश येण्याची वाट ही त्या ठिकाणी बाजार समित्यांनी पाहणं गरजेचं नाहीये। जर कुठेही तूर खरेदी थांबलेली असेल तर संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी संपर्क साधावा।